पूर्व बेस समिति अध्यक्ष व पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर के नेतृत्व में बिल्डिंग डायरेक्शन बोर्ड का उद्घाटन किया गया। आपको बता दें, अनु समेरा सोसाइटी के पास नगर आचार्य मार्ग पर डायरेक्शन बोर्ड बनाया गया है ताकि उस मार्ग से जुड़ी जितनी सोसाइटी के रास्ते हैं जहां पर लोगों को और वहां के स्थानिक नागरिकों को आसानी से समझ आए और दिशा भ्रम न हो, जिससे लोगों को आसानी से बिना भटके उनके मार्ग पर जाना आसान होगा। इस उद्घाटन समारोह के अवसर पर उमेश करकेरा, शाखा प्रमुख योगिता महात्रे, महिला शाखा संगठिका मीनाक्षी पाटनकर, समाज सेविका और साथ ही स्थानिक नगर सोसाइटी के प्रमुख लोग उपस्थित रहे। आपको बता दें, इस कार्य से स्थानिक नागरिकों में काफी खुशी का माहौल था और सभी ने श्री अनिल पाटनकर जी का आभार व्यक्त किया। देश एक फलक एक नाममात्र आहे। खरं म्हणजे बऱ्याच महिन्यापासून हे जे गेल्या वर्षी पूर्ण आमचं काम झालं, ह्या कामाच्या पाठी गेली 10 वर्ष आता इथले राजारामजी मोरे हे जे समन्वयक आहेत या सोसायट्यांचे आणि सर्व सोसायटीची माणसं, नंदादीप असेल, अनिल शांती असेल, यांचा सतत पाण्याचा एवढा मोठा त्रास होता। पूर्वी एक तर अशी परिस्थिती होती का त्या अनिल शांती आणि गोंडी लक्ष्मी आणि बाजूला नंदादीप, अक्षरशः त्या पाण्याच्या निचऱ्यावरून आमची भांडणं होत आहेत का काय, बरोबर ना साहेब? अशी परिस्थिती यायची। आम्ही लोक सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहून पाठीमागे नाला झाला आहे, पण त्या नाल्याला जाणाऱ्या पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं होतं आणि मागच्या 1-4-5 वर्षात आपण त्याच्या पाठी होतो। यंदा त्याला मार्ग मिळाला आहे आणि त्यावेळेसच त्यांचं म्हणणं होतं की बाबा इथे एखादा फलक लागला जावा की जेणेकरून ह्या आमच्या आतल्या सोसायटी आहेत तर रस्त्यावरून कळल्या पाहिजेत। तर त्यामुळे आपण हा जा फलक हे केला आहे। खऱ्या अर्थाने ह्या कामाचं सुद्धा त्यांच्याकडे कारण शेवटचं काम इकडचं बाजूचं बाकी होतं। नहीं आगे देखिए, एक जो शेड्यूल बनाया है, एक 6-7 जो अंदर की तरफ जो इमारतें हैं तो उनका वहीं पे बाहर के रोड पे उनका दिशा दर्शक फलक लगेगा, जिससे हमें मालूमात होगा। आज के तारीख में क्या है कि गूगल पे लोग एड्रेस सर्च करते हैं। अभी हमने अगर गूगल मारा एनजे आचार्य मार्ग पे तो अनुस्मेरा आएगा, मगर हमारा अनिल शांति नहीं आएगा, क्योंकि जो लैंडमार्क है वो सर्च में मिलते। तो यहाँ आते हैं, उनको अगर वो लंबे से यहाँ आते हैं तो यहाँ से अपनी जगह आराम से पहुँच जाएंगे। लोगों को यानी कि ॲड्रेस में सुविधा प्राप्त हो जाएगी। इस माध्यम से इसको बघा, विकास तर आम्ही छोटे मोठे जेवढे पण म्हणजे नगरसेवक म्हटलं तर नगरसेवकाचा विचार हा पाणी मीटर गटर वाटर भरताच असतो, पण आपण त्याच्याही पुढे जाऊन आणखी पण बऱ्याच तुम्ही बघाल की येणाऱ्या प्रत्येक वर्षात आणखीन चांगल्या प्रकारे विकास घडल्याचा तुम्हाला दिसेल। लास्ट ईयर लोगों से कंप्लेंट नहीं आई थी, यहाँ के लोगों से लास्ट ईयर में कंप्लेंट, क्योंकि नाले का भी वाइंडिंग का काम हुआ है और ये हमारे फिर भी मैं नहीं बोलूँगा 100% हमने वार्ड को सुविधा दी है, क्योंकि हमारा और एक नाला वाइंड होना बाकी है जिसके आजू बाजू में लोग बस्ती है। अगर वो वाइंड करते तो लोगों को क्या माहौल भेजेंगे, तो उनका पुनर्वसन भी वहीं पे होना चाहिए। तो उस माध्यम से इसलिए मैं बोला ना, अब देखिए कि आने वाले 8-10 साल में आपको और अच्छा विकास घडलेला दिखेगा। पाटनकर साहेबांच्या हस्ते फलकाचं उद्घाटन हे आमचं एक म्हणजे तुम्ही म्हणाल की हा निमित्ताचा कार्यक्रम होता, परंतु जे 2005 सालापासून आम्ही पाण्यात बुडत होतो, आमची घरं पाण्याखाली जात होती, त्याच्यासाठी शिवसेना या संघटनेनं कायम प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश पाटणकर साहेबांच्या कारकिर्दीत आलं। म्हणजे नाल्यामध्ये उपोषण करण्याचा पहिला प्रयत्न शिवसेनेच्याच एका शाखा प्रमुख आणि त्यांच्या बरोबरीनं नगरसेवकाने केला होता, परंतु त्याच्यानंतर पुढे 15-20 वर्ष लोटली, परंतु त्याला यश आलं नव्हतं। जे अनिल पाटणकरजींच्या कालामध्ये या नाल्याला प्रॉपर स्वरूप देऊन वाइंडिंग करून ह्या इथे राहणाऱ्या 500 कुटुंबांचं आणि बाजूला असणाऱ्या 1000 झोपड्यांचं जे काय त्या पाण्याखाली जात होत्या, पाण्या आत शिरून त्यांचे संसार उद्ध्वस्त होत होते, त्याच्यातून मुक्तता करण्याचं जर कुणी श्रेय द्यायचं झालं तर ते पाटणकर साहेबांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना द्यावं लागेल, कारण त्यांनी जो नगरपालिकेमध्ये सतत पाठपुरावा केला आणि आमच्यासाठी मला वाटतं करोडोच्या वर असलेल्या म्हणजे रकमेचा हा जो प्रकल्प आहे किंवा तो प्रकल्प इथे राबवला, तर त्याबद्दल आम्ही त्यांना कायम स्वरूपात आठवणीत ठेवणार आहोत। म्हणजे आमच्याबरोबरच आमच्या आठवणी संपतील
परंतु आमच्या पुढे आमची पिढी आठवण करत राहील अशा तऱ्हेची कामगिरी त्यांनी या विभागात केलेली आहे. आणि असे आमचे आणखीन काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आमचा गृहप्रकल्पाचा जी रिडेव्हलपमेंटसाठी पॉलिसी पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा ते 6 वर्ष झगडत आहेत. 6 वर्ष महानगरपालिकेमध्ये झगडत आहेत, परंतु त्याच्यासाठी त्यांना यश आलेलं नाही. ज्याच्यामुळे ह्या टाउनशिपचं, ही घाटला म्हणजे एक प्रकारची टाउनशिप आहे, इथे एक पूर्ण नगरसेवक निवडून येतो. एवढा मोठा मतदारसंघ आहे 40 लाखाचा. तर या 40 लाखाच्या मतदारसंघात अत्यंत उठावदारपणे हे काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हा घाटला आणि आम्ही सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सोसायटी आम्ही सर्वजण त्यांना आठवणीत ठेवू, शिवाय घाटलासुद्धा आठवणीत ठेवेल. आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की अशा तऱ्हेनं त्यांच्या वतीनं मोठे सोयी आणि घाटल्याच्या ज्या अडचणी आहेत, ज्याच्यामध्ये शाळा आहे, ज्याच्यामध्ये पोस्ट ऑफिस आहे, ज्याच्यामध्ये कॉलेज आहे, ज्याच्यामध्ये जे काय नागरिक सुविधांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, या बाजार आहे, अशा अनेक गोष्टींसाठी, अनेक सुखसुविधांसाठी त्यांच्याकडून काम हो अशा तऱ्हेचं एवढीच आमची इच्छा आहे. आणि हे शिवसेनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून जे असं काम पुढे नेणाऱ्यांना, लोकांना सुविधा पुरवणारे अनेक कार्यकर्ते जन्माला येऊत आणि पुढे येऊन त्यांनी काम करो, हीच आमच्या खरं नागरिकांची आमची इच्छा है. हम लोग इतना अच्छा महसूस कर रहे हैं कि अब तक किसी ने ये कल्पना भी नहीं की होगी कि हमारा कोई फलक लगाएंगे बाहर, क्योंकि हम लोग 1980 से यहाँ रहते हैं, लेकिन कभी हमारे कॉलोनी के 6-7 बिल्डिंगें होने के बावजूद भी किसी ने सोचा नहीं कि हमारे नाम का फलक यहाँ लगाया जाए. किसी ने भी नहीं सोचा, लेकिन उनके दिल में ये कल्पना आई, उनके मन में ये कल्पना आई, जिसके वजह से हम लोग बहुत संतुष्ट हैं. और उनको हम याद रखेंगे, वो हमें याद रखेंगे कि हमने भी अपनी कृतज्ञता उनके लिए व्यक्त की है. सन्माननीय आमचे कार्यसम्राट नगरसेवक अनिलजी पाटणकर साहेब ह्यांचा एक आगळावेगळा विचार करून आज सोसायटीचा हे काय महानगरपालिकाचं फंड नाही आहे, खर्चने नगरसेवक साहेबांनी इथे कमीत कमी 7 ते 8 सोसायटी आहे. त्यांचा विचार होता की चांगला कॉन्क्रीट हे रोड जो आम्ही केलेला आहे, तर रोडच्या नंतर चांगलं फलक, या फलकमध्ये प्रत्येक सोसायटीचं नाव यावं. आणि जेव्हा बाहेरून कुठे त्या सोसायटीमध्ये येतील तेव्हा ते नावासकट त्यांचं जे काय ॲरो आहे, बाबा इथे सत्यनारायण सोसायटी असतील, इथे आनंद सोसायटी आहे, त्याचा ते चांगला विचार आहे. आणि छोटे मोठे विचार करून आणि चांगलं बघा, आज नगरसेवक नसताना, 1 वर्ष नगरसेवक नाही आहे, पण नगरसेवक नसतानासुद्धा ते सतत या विभागामध्ये काम करतात आहे. म्हणजे शिवसेना हे 24/7 आमचे नगरसेवक उपलब्ध आहे. आणि आमचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर हे सुद्धा 24/7 काम करतात. म्हणजे संपूर्ण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना इकडचे लोकांची जे काही सुखसुविधा आहे ते विचार करूनच आमचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील, आमदार असतील, आमचे शिवसैनिक असतील, नेहमी ह्या शिवसैनिक आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असतात. मी एक शिवसैनिकाचा शाखाप्रमुख म्हणून शाखा क्रमांक 153च्या वतीने, संपूर्ण शिवसैनिकांच्या वतीने मी नगरसेवक अनिलजी पाटणकर साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की असं सतत ह्या वॉर्डमध्ये तुमचा जे काय प्रेम लोकांमध्ये आहे ते राहतील. आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकाच्या इलेक्शनमध्ये नक्कीच 100% नाही तर मी तुम्हाला सांगतो कमीत कमी समोरच्या ज्या पक्षाचे डिपॉझिट जप्त होतील असं काम आमच्या नगरसेवक आमदारांच्या माध्यमातून या विभागामध्ये होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी मुंबई माझं घर, किंग्स माय होम, सायन्स सोनापट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करासहित. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.